मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या या चॅनलवरती। आणि आज उसाटण्याचा अड्डा भरला आहे। आज 1 मे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन, तर याच्या निमित्तानं आज उसाटण्यामध्ये खूप छान पद्धतीच्या शर्यती आज जमलेत आणि आपण सुद्धा शर्यती बघण्यासाठी आज आलो आहे आणि बघूया कोणती बैल आलेत आणि कशा पद्धतीच्या शर्यती होतात। मित्रांनो आपण दरवेळी प्रत्येक व्हिडिओ नवीन व्हिडिओ टाकत असतो आपल्या चॅनलवरती शर्यतीबद्दलची किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या। तर मित्रांनो आपण काय करतो, नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसादसुद्धा सर्वांचा भेटतो आपल्याला, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। तरीसुद्धा आपण आता येत्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत, जसे की स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा गावच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो असेच कंटिन्युअसली राहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय हे सर्व होणं शक्य नाही आहे। तर नक्कीच सपोर्ट करा आमच्या चॅनलला आणि आम्ही वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आणि तर मित्रांनो समोर बघतो आपण एन डी शेठ पाटील वर्दुल यांचीसुद्धा गाडी लागलेली आहे आणि हिंद केसरी रायफल दादा वजीर दादा सरकार यांची गाडी इथं लागलेली आहे। तर आपण बघूया कोणते बैल आणलेत त्यांनी। तर आपण समोर बोलतो एन डी शेठ पाटील वर्दुल यांचा रायफल उचटण्यामध्ये आलं आहे। आणि आपण समोर बघतोय तो आहे वजीर दादा सरकार वर्दुल यांचा वजीर आहे, रिसिव बैल आहे एकदम। धुंद्र्याचा बलमासुद्धा आला 66668 हा बलमासुद्धा आहे आपला उसटण्यामध्ये, त्याची पण शर्यत आज होईल चांगल्या पद्धतीची। तर त्यालासुद्धा आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो लक्षसुद्धा छोटा लक्षसुद्धा आला आहे मैदानात आज, आणि आज 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन, त्यामुळे लक्षसुद्धा आज मैदानात आलं आहे। शांत स्वभावाचा बैल आहे। आपण लास्ट टाईम बैला तो एकदम साईज कमी होती त्याची, आता मस्त झाला एकदम तयार। मथुरसोबत पळतो आणि शर्यती पण केलेत मथुरसोबत, त्या मथुरच्या गाड्यामध्ये पळाला आहे। हो दोन्ही बैलाचे जमलेत आपल्या, जमलेले आहेत का? जमलेले आहेत। आता लवकरच काढणार म्हणजे बैल? हो आता एक पैरवाला आल्यात येतात आपण। आणि काय सांगाल, आपल्या गावातच चांगला मोठा अड्डा असतो आपल्या वाढदिवसानिमित्त, काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच उसाटणे वाघोबा मैदान उसाटणे यांचं खूप प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शर्ती करतात त्यांचा मी धन्यवाद अभिमान त्यांचा आभार मानतोय। आणि काय शुभेच्छा द्याल? आज आपला महाराष्ट्र दिवस पण आहे आणि तुमचा वाढदिवस पण आहे। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांनाच मी प्रेक्षक वर्ग म्हणजे जे बैलगाडा शर्यतीचे जे गाड्या मालक असतील किंवा त्यांचे बैलगाडा प्रेमी असतील आणि आलेले सर्व प्रेक्षक वर्ग यांना मी एक विनंती पण करेन, शुभेच्छा पण देईल आणि विनंती करेन का प्रत्येकाने आपापली जबाबदारीवर साईडला उभं राहावं, कारण आज गर्दी असल्या कारणाने एखादा गाडा किंवा आपल्या अंगावर येऊ नये किंवा कुठल्यापर्यंत आपल्या शरीराला दुखापत होऊ नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा कुठे दुखापत झाल्यानंतर काही शर्ती ग्रुपला कुठेतरी डाग लागतो असं काही होऊ नये, आपण त्यांना सहकार्य करा ही म्हणजे तुम्हाला एक सूचना देतो आणि माझी सूचनाचं पालन करा ही माझी इच्छा आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही रायफल पण तयारीमध्ये आणि तिकडे वजीरसुद्धा आणि सर्व हे त्यांचे सहकारी वर्ग आहे। आज सर्व जोमामध्ये उभे आहेत आणि आज आपल्याला नक्कीच चांगली शर्यत बघायला भेटेल। शुभेच्छा सेठ तुम्हाला। थँक्यू। हॅलो मित्रांनो समोर एलकुंडे भिवंडीचा पबजी पबजी समोर आहे आपल्या भिवंडीचं, बॅनर कंटिन्युअसली येत असतात त्याचे। बघूया कशा पद्धतीची शर्यत होणार आहे आजची। तो पण एक ब्लॅक कलरचा बैल आहे, तर आपण नाव वगैरे विचारूया काय आहे ते। तो बादल आहे तो करू आपण, त्या साईडला टिटवी आहे आणि हा बादल आहे। टिटवी बैल आहे, तर हा फायनलला वगैरे राहिलेला बैल आहे आणि दिसायला पण खूप सुंदर बैल आहे। त्यासाठी नंबरिंग वगैरे झालेलं आहे बैलाचं, त्याच्यावरून कळतं आपल्याला। आणि आजसुद्धा याची शर्यतसुद्धा खूप छान पद्धतीची होईल आणि आपल्या चॅनलकडून यांना शुभेच्छा देऊया आणि आपण दुसरे व्हिडिओ बघूया दुसरे कोणते बैल आलेत। आपल्यासमोर नौपाड्याचा जंगली बैल आहे, नाव तसं सुंदर आहे एकदम आणि दिसायला पण छान बैल आहे, तयार पण मस्त केला आहे बैलाला एकदम।
कारण टेस्टर बैल सुद्धा आला आहे आपल्या पाण्यामध्ये. बैल आलेत भरपूर, म्हणजे भरपूर पद्धतीचे बैल, चांगल्या चांगली नामांकित बैल आज बघायला भेटतील आपल्याला उसटण्यामध्ये. कारण की आज 1 मेचा मोठा अड्डा असतो आणि मजासुद्धा येते खूप शर्यतींना. कारण की आज मानाचं मैदान असतं 1 मे म्हणजे. आणि बघूया कशा पद्धती शर्यत होणार आहे. टेस्टरलासुद्धा आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर समोर बघू शकता आपण भालचा शंकर आहे आणि बकासूरसोबत लढत दिली होती असा शंकरसुद्धा आला आहे आज मैदानामध्ये. मनोज शेठ खानावकर यांचा बाहेर बैलसुद्धा आज मैदानात आला आहे उसटण्यामध्ये आणि त्यांची ही मित्रमंडळीसुद्धा बसलेत. खूप छान पद्धतीची शर्यत होईल याची पण. बघू कशा पद्धतीची शर्यत होणार आहे याची. तर आपण समोर बघतो TTV आहे आणि इकडे पक्षा, TTV पक्षाची जोडी आज उसटण्यामध्ये आले आणि बघूया कशी शर्यत होईल आता. आपण समोर बघतोय मित्रांनो रणजित निंबाळकर यांचा सर्जा आज उसटण्यामध्ये आला आहे. त्याची पण आज शर्यत होणार आहे. चांगल्या पद्धतीची शर्यत होईल आणि की चतुर्थ हिंद केसरी सर्जा आहे आणि जोडसुद्धा तसंच भेटेल त्याला आणि मस्त शर्यत बघायला भेटेल. त्यामुळे असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. राजा आणि पावरसुद्धा आहेत आज. इकडं पावर आहे, इकडं राजा 003 सुंदर तयार केलेले बैल आहे ती. अनिल बाबू भाग्यवंत, अनिल बाबू भाग्यवंत यांचा सुंदर आज मैदानात आला आहे 0211. त्याला आपण मुंबई महाराष्ट्र केसरी इकडे पण आला होता तेव्हा आपण बघितला होता आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो सुंदर पण चांगल्या पद्धतीने पळतो सुंदर. तर आपण बघूया कशी आज शर्यत होणार आहे आणि कशा पद्धतीचं स्पीड भरपूर आहे बैलाला आणि आपण आता बघूया शर्यत कशी होणार आहे. तिचे ब्लॅक टायगर आहे एकदम. बघू आता कशी शर्यत होते. वर्धनसोबत पळणारा महबूबसुद्धा आहे मैदान राज उसटण्याला. याची पण शर्यत कोणाशी होणार आहे बघूया. चांगल्या पद्धतीचं स्पीडचा बैल आहे आणि याची पण शर्यत बघणार तर कशी होणार आहे. 6 शर्यती आज जमलेत मित्रांनो. असेच व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली राहा. कारण समोर बघतो आपण श्यामा बैल आहे. श्यामा आपल्या उसटण्या अड्ड्यामध्ये एक घोडा जी एक शर्यत होणार आहे आणि आपल्या समोर आहे. नंतर नाव कसं आहे घोड्याचं? बादल घोडा आहे आपल्या समोर. मालकाचं नाव कसं आहे? दर्शन म्हात्रे. दादा लय वर्षानंतरला आपल्याला घोडा बघायला भेटतो मैदानामध्ये. तर आज कशी शर्यत होणार आहे याची? आता शर्यत होईल 15-20 मिनिटं. हा का? घोड्यावर घोडाच असेल ना? घोडा तर खूप नियमाप्रमाणे चालणार. दर्शन मात्रे गाव चिंचपाडा. कल्याण चिंचपाडा का? मित्रांनो कल्याण चिंचपाडा दर्शन मात्रे त्यांचा बादल आला आहे आज मैदानामध्ये. आज आपल्याला चांगली घोड्यांची शर्यत आपल्याला या अड्ड्यामध्ये बघायला भेटणार आहे. प्रथमतःच आपल्याला अड्ड्यामध्ये शर्यत बघायला भेटते. दादा काय कशी जमवली शर्यत, काय सांगा शर्यतीबद्दल? शर्यत बॅनरवर जमवली आहे. माथेरानचा घोडा आहे वडवली गाव. त्याने आपण बॅनर सोडलेला, त्यांनी आपल्याला फोन केला. आणि याच्या आधी पण आपल्या घोड्याच्या शर्यती वगैरे झाल्यात का? नाही, मुंबईमध्ये शर्यत नाही झाली घोड्याची आपल्या. मग कुठं करता आपण शर्यती, कुठं होतात शर्यत? आपल्या? आपला घोडा असतो नाशिकला, ओझरला असतो. नितीन भाऊ जाधव यांच्याकडे घोडा असतो आपला. हां, तेच सांभाळतात, तेच बघतात सगळं घोड्या. मग तिकडे घोडा बैल पडतो ना? हो, तिकडे घोडा बैलमध्ये पडतो. आणि कसं आहे मग आपला स्पीड वगैरे किती वर्षापासून घोडा आपल्याकडे? घोडा आता 8 वर्ष झाली. एक छोटा 4 महिन्याचा घोडा आणला होता आपण. हाच का? एकदम बारीक आणलेला बच्चा होता तेव्हा. हां, आणि मग त्या आपण त्याला लॉकडाऊन पर्यंत सांभाळला. लॉकडाऊन मध्ये त्याची तब्येत एकदम खराब होती, म्हणजे एकदम लास्ट स्टेजला मरायच्या याच्यावर होता. नंतर सुधारला घोडा. त्याच्यानंतर मग आता त्याची आपल्या इथं तर काय होत नाही. मग नाशिकला त्या भाऊंकडे आपली ओळख होती, त्यांच्याकडे आपण पाठवलं. काय शर्यती वगैरे किती केल्यात आतापर्यंत? नाशिकमध्ये त्याचं खूप नाव आहे. भाऊ ओझरचे बोलले ना तर घोडा आपला खूप फेमस आहे तिकडे. म्हणजे चांगल्या नंबरमध्ये खेळतो तिकडे. मोठ्या शर्यती आपल्या तिकडे बघायला भेटतात. हो, नक्कीच दादा, आजची पण शर्यत आपली चांगली होईल. शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. धन्यवाद. घोड्याचा फोटो काय?